मुसळधार पावसानं यंदा शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला। सरकारनं शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली, मात्र अद्यापही ती मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाहीये आणि यावरूनच कॅबिनेटच्या बैठकीत मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलेलं आहे। कॅबिनेटच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलेलं आहे पाहूयात। प्रशासनावरती सरकारची पकड नाहीये म्हणून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही। तुम्ही आतमध्ये मारामारी करता, तुम्हाला असं वाटतं की बाहेर कळत नाही। अंमलबजावणी देखील झाली 8,500 कोटीची आणि म्हणून ते पैसे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावे ही जर कॅबिनेटमधल्या मंत्र्यांनी मागणी केली असेल त्याच्यामध्ये चकमक किंवा वादाचा काय प्रश्न आहे? अस्मानी संकटामुळे राज्यातला शेतकरी हवालदिल झालाय। नैसर्गिक संकटामुळे झालेल्या नुकसानातून सावरत असतानाच आता शेतकऱ्यांना सुलतानी संकटालाही तोंड द्यावं लागतंय। सरकारनं शेतकऱ्यांना मदतीचं पॅकेज जाहीर केलं खरं, पण ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं का यावरून अद्यापही मतभेद आहेत आणि याच मुद्द्यावरनं कॅबिनेटच्या बैठकीत मंत्र्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना फैलावर घेतल्याची माहिती आहे। शेतकऱ्यांपर्यंत अजूनही मदत पोहोचली नसल्याचा आरोप मंत्र्यांनीच केलाय। सरकारनं जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही असा मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटलांनी आरोप केला। मात्र आमच्याकडनं शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचल्याचा दावा प्रशासनानं केलाय। मदत पोहोचल्याचं जिल्हाधिकारी सांगतात, पण शेतकरी म्हणतात मदत मिळाली नाही असा कॅबिनेट बैठकीत मंत्र्यांनी दावा केला। अखेर मुख्यमंत्री फडणवीसांनी मध्यस्थी करत आतापर्यंत झालेल्या मदतीसंदर्भात आढावा बैठक घेण्याचे आदेश दिले। कॅबिनेटमध्ये मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सुनावल्यावरून विरोधकांनी सरकारला टोला लगावला। सरकारची प्रशासनावर पकड नसल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्षानं केला, तर सर्व काही सुरळीत सुरू आहे, कुठे वाद झाला नाही असं शिवसेनेकडून सांगण्यात आलंय। प्रशासनावरती सरकारची पकड नाहीये म्हणून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही आणि बरोबर गँग ऑफ वसेपूर घेतलेली असेल तर यांच्याकडनं काय अपेक्षा करणार तुम्ही? मुख्यमंत्री हतबल आहेत। मुख्यमंत्र्यांना सगळं कळतंय की आपण काय करू शकत नाही, हतबल आहेत आणि म्हणून मग ते निवडणूक आयोगावरती उत्तर द्या, याच्यावर उत्तर द्या, याच्यात बिझी आहेत। शेतकऱ्याला पैसे कशा हातात मिळतील याच्यावर बोला। तुम्ही आतमध्ये मारामारी करता, तुम्हाला असं वाटतं की बाहेर कळत नाही। अरे एवढे पत्रकार बसलेले आहेत बाहेर सांगायला। शासनानं तातडीनं जे निर्णय घेतले हे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, त्याची अंमलबजावणी देखील झाली 8,500 कोटीची आणि म्हणून ते पैसे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावे ही जर कॅबिनेटमधल्या मंत्र्यांनी मागणी केली असेल त्याच्यामध्ये चकमक किंवा वादाचा काय प्रश्न येत नाही। सरकारनं मदतीची घोषणा केली, मात्र अद्याप शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचलीच नाही। खुद्द मंत्र्यांनीच कॅबिनेटमध्ये याची कबुली दिली आहे। त्यामुळे पावसानं उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला मदत कधी मिळणार याची अद्यापही प्रतीक्षाच आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।